नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे या सीझनची आंबट गोड तिखट अशी रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले। पाण्यामध्ये 2 कैरी भिजत ठेवल्या आहेत। कैरी आंबा हा थोडा उष्ण असतो, त्यामुळे तो वापरात आणण्याआधी अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। अर्ध्या तासानंतर मी कैरी पाण्यातून काढल्यात आणि कपड्यामध्ये स्वच्छ पुसून घेतल्यात। तर सगळ्यात आधी आपल्याला या दोन्ही कैरींचे देठ काढून घ्यायचे आहेत। आणि मी कैरी पण बघा लांबड्या आकाराच्या ज्या कैरी असतात त्या घेतलेल्या आहेत, कारण ह्या थोड्या कमी आंबट असतात। तर सगळ्यात आधी आपण याचे देठ काढून घेऊया दोन्ही कैरींचे। आता आज जी आपण रेसिपी बनवतोय ना, त्याला कोणी कैरीचं गोड लोणचं बोलतात, काही ठिकाणी याला कैरीचं खरबट बोललं जातं, काही जण कैरीची गुळवणी बोलतात। तर तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात ते मला नंतर कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। कैरीचे देठ काढून घेतलेत, त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत। कुठलाही कैरी तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल पण वरचं काढून घेऊ शकता, पण ही कैरी मुळात फार काही आंबट नसते आणि त्यामुळे मी ह्याच्या साल काढून नाही घेतल्यात, सालासहित घेतलेली आहे। मी लांबड्या आकाराच्या ह्या कैरी घेतल्या कारण ती मांसाळ कैरी असते। बघा दोन्ही कैरींचे इथे तुकडे करून घेतले, त्यातली कोई मी ही बाजूला काढून घेतले। आता मी हे जरा दुसऱ्या मोठ्या ताटामध्ये काढून घेते। तर आपल्या 2 कैरींच्या फोडी बघा भरपूर झाल्यात आणि कैरींच्या फोडी पण बघा मांसाळ आहेत। तर आता मसाले घालूया। सगळ्यात आधी हळद। तर इथे मी वापरली आहे आपली रायगड कट्टा आणि तेजस्विनी फाउंडेशनची घरगुती हळद। ही हळद मी वापरली आहे। हळद तुम्ही ऑर्डर करू शकता, त्यासाठीचा नंबर इथे स्क्रीनवरती दिलेला आहे। त्यानंतर मसाला हा आपला घरगुती आगरी मसाला आहे, हा देखील तुम्ही ऑर्डर करू शकता। मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि आगरी मसाला म्हणजे चव एक नंबर, त्यामुळे आता चवीची चिंता बिलकुल करू नका। आपला रायगड कट्टाचा घरगुती आगरी मसाला लवकरात लवकर ऑर्डर करा। तर इथे मसाला मी 1 चमचा टाकते। त्यानंतर थोडंसं मीठ घेतलंय। त्यानंतर इथे मी 1 वाटी किसलेला गूळ घेते। गूळ बारीक करून घेतलाय। मी घेतलेली कैरी ही जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे 1 वाटी मी गूळ घेतलाय। वरून थोडंसं पाणी टाकलंय। त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी इथे एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्यात मी थोडीशी राई टाकते। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चेचून टाकल्यात। थोडंसं हिंग टाकलंय आणि त्यानंतर हे ताटातलं सगळं साहित्य आपलं टाकायचं आहे। सगळ्या कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत, पसरवून घ्यायच्या व्यवस्थित या भांड्यामध्ये। ताटाला थोडंसं मसाला लागलेला आहे अजून। ताटात थोडंसं पाणी घेते मी आणि हा सगळा मसाला या फोडणीमध्ये टाकते। आता वरून झाकण ठेवायचं आणि झाकणात वाफेवरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि ह्या कैरी छान शिजवून घ्यायच्या। 5 ते 7 मिनटं छान शिजवून घेतल्यात। 7 मिनटानंतर मी झाकण काढलंय। ताटातलंच थोडंसं पाणी टाकून थोडासा सार वाढवून घेतलाय। बघा आपल्या कैरी शिजलेल्या आहेत छान। आता थोडंसं ना मी हे सार जे आहे ते थोडंसं वाटीमध्ये काढून घेते, थोडी टेस्ट बघते। तर मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये आणखी थोडं गूळ हवं आहे, म्हणून हा बघा हा गुळाचा खडा मी आणखी 1 टाकलाय। आता वरून जो गूळ टाकला आहे तो थोडा वितळायला हवा, त्यासाठी मी 1-2 मिनटं फक्त आणखी 1 वाफ काढून घेतली आणि 2 मिनटानंतर झाकण काढलं आहे। बघा छान आपली रेसिपी आंबट गोड तिखट अशी तयार झाली आहे। गॅस बंद केलं आणि थंड करून घेतलं आहे। थंड झाल्यानंतर त्यात मी वरून थोडीशी अगदी चिमूटभर वेलची पावडर टाकली आहे। गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये आपण वेलची पावडर टाकली की त्याची चव आणखी वाढते, त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकली, मिक्स करून घेतली। आता ह्या रेसिपीला मात्र मी कैरीचं इन्स्टंट शिजवलेलं लोणचं बोलते। तुम्ही काय बोलता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर तुम्ही देखील अशा प्रकारे कैरीची ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बेल पण वाजवा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर आजची आपली ही आंबट गोड तिखट रेसिपी टेस्टसाठी तयार आहे। बघा टेस्ट मी तुम्हाला सांगते,
मस्त आंबट गोड तिखट खरंच एक नंबर झाली आहे। माझ्या घरात आम्ही तर जेवणानंतर हे स्वीट डिश म्हणून असं बनवतो आणि खातो। तर तुम्ही पण कच्च्या कैरीची ही रेसिपी या पद्धतीने नक्की बनवा, खा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।